नमस्कार शेतकरी बांधवांनो, उद्याला महागाव तालुक्यामध्ये आंबोडा या गावी प्रहारचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांचं उद्या आगमन होणार आहे। जवळपास 10-12 दिवसापासून त्यांची पायी यात्रा चालू आहे आणि आंबोडा या ठिकाणी उद्या 9 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे। तर त्या सभेसाठी आपण सगळ्या शेतकऱ्यांनी त्या सभेला आवर्जून जायचं आहे आणि त्या सभेची आपल्याला उपस्थिती सर्वांना आवश्यक आहे। उद्याची सभा म्हणजे महत्त्वाची, शासनासाठी आपल्यासाठी एवढी महत्त्वाची की शासनाला दाखवून द्यायचं आहे की आपला शेतकरी एकता काय आहे आणि आपल्यासाठी कोणीही नाही भावांनो। सध्या शेतकऱ्यांसाठी फक्त बच्चूभाऊ हे आंदोलन करत आहे। मागच्या वेळेस जे उपोषण झालं त्यांचं ते शेतकऱ्यांसाठीच केलेलं आहे। ते उपोषण करून सुद्धा शासनाने गंभीर दखल न घेता त्या उपोषण शासनाने दडपून टाकले। तरी बच्चूभाऊ हताश न होता, निराश न होता ते आपल्यासाठी रस्त्यावर निघालेले आहे आणि त्यांची पायी यात्रा आपल्यासाठी चालू आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांनी उद्याही कोणालाही कोणतीही अडचण न येऊ देता सरळ उद्याला कोणाची गाडी कोणाला न्यायला येणार नाही। कोणतं तुम्हाला वाहन येणार, स्वतःच्या वाहनाने स्वतःच्या गाडीने तिकीटला पैसे कोणी देणार नाही। तर तुम्हाला स्वतःच्या स्वखर्चाने उद्याला आंबोड्याला सकाळी 9 वाजता पोहोचावं म्हणजे पोहोचावं लागणार आहे। जे फडणवीस सरकारने आपल्याला कर्जमाफीसाठी 7/12 कोरा करतो म्हणून महागाव तालुक्यामध्येच 2019ला एका सभेमध्ये सांगितलं होतं। तरी त्याची आठवण त्यांना करून देण्यासाठी उद्याची सभा आयोजित केलेली आहे। तरी त्या सभेसाठी आपल्याला हजारोच्या संख्येने उपस्थित राहायचं आहे। चला, मी पण येत आहे, आपण पण या आणि सभा आपली संपन्न करूया। बघूया बच्चूभाऊ कडू उद्या आपल्याला काय आदेश देतात काय नाही आणि त्यांच्या पाठीशी आपण उभं राहूया। बस, धन्यवाद मित्रांनो।